नमस्कार, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप महत्त्वाच्या विषयाला हाताळणार आहोत. करोनापासून जर मार्केटवरती तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की मार्केट एकापेक्षा एक हाय घेत वरती आलेला आहे. ओके. आणि हे हाय घेताना देशांतर्गत जे गुंतवणूकदार आहेत, मग ते किरकोळ गुंतवणूकदार असो किंवा DII असो किंवा एखादा म्युच्युअल फंड हाऊस असो किंवा एखादा फंड हाऊस असो, ओके, यांनी जवळजवळ 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक मार्केटमध्ये केलेले. त्याच्यामुळे मार्केट एकापेक्षा एक हाय मारत आहे. मिड कॅप हाय आहे, स्मॉल कॅप आहे, लार्ज कॅप हाय मध्ये दिसतोय. ओके, सर्वच्या सर्व मार्केट आपल्याला हाय मध्ये दिसतोय. परंतु इथे थोडी धोक्याची पातळी निर्माण होईल का, किंवा मार्केट खाली येईल का, किंवा मार्केट खाली कोसळू शकतं का? ओके, असा प्रश्न काही लोकांच्या मनात येतोय. तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर मार्केट खाली कोसळलं तर त्याला कोणती कारणीभूत असतील याच्यावरती आपण सविस्तर माहिती सदर व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला पाहूया. शेअर बाजारला धोका निर्माण होण्याचं पहिलं कारण आहे बँकिंग सेक्टर. ओके, तर बँकिंग सेक्टरवरती तुम्हाला लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या की जो NPA आहे, ओके, हा बँकिंगचा NPA जवळजवळ 11 वरती होता. तो 11चा NPA 2.8 च्या आसपास आता आलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्याला रिकव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अलीकडच्या काळात जर पाहिलं तर वैयक्तिक कर्ज मोठ्या प्रमाणावरती बँकिंग क्षेत्राकडून वाटण्यात आलेले आहे. या वैयक्तिक क्षेत्राचा म्हणावा असा धोका दिसत नाही, परंतु याच्यावर तात्काळ काही नियोजन केलं किंवा तो रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला तर कुठेही धोका निर्माण होणार नाही. परंतु याच्यावरती काही नियोजन नाहीत केले तर याचा धोका बँकिंग सेक्टरला पुढे जाऊन मोठ्या प्रमाणावरती झेलावा लागेल. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात घ्या की बँकिंग सेक्टरचा जो भारतीय अर्थव्यवस्थेत जो हिस्सा आहे तो 1/3 असा हिस्सा आहे. ओके, त्यामुळे जर बँकिंग सेक्टरला काही धोका निर्माण झाला तर शेअर बाजारला त्याचा धोका नक्कीच जाणवेल. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचे आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ठेवीचं आव्हान. ओके, बँकेमध्ये जे ठेवीचं आव्हान आहे तो एक मुद्दा शेअर बाजाराला कारणीभूत ठरू शकतो मार्केट खाली कोसळण्याला. ओके, जर ऑल ओव्हर आपण पाहिलं तर शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती हल्ली गुंतवणूक होते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गुंतवणूक आहे ती ऑल ओव्हर सर्व जर पकडली तर फक्त 8% गुंतवणूक ही लोकांनी शेअर बाजारमध्ये केलेली आहे. ओके, परंतु बाकीची जी गुंतवणूक आहे ती एकतर मालमत्तामध्ये केलेली आहे, सोनं, चांदी, FD याच्यावरती केलेली आहे. परंतु अलीकडच्या काळात जर पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये जी FD आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावरती जास्त लोकांचा भर दिसत नाही. त्याचबरोबर जे व्याजदराचा जो दबाव आहे, ओके, रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग सेक्टरला व्याजदराचा दबाव आहे, तो एक तिथे त्यांना अडथळा ठरत आहे बँकिंग सेक्टरला. तर याच्यावरती कुठेतरी उपाययोजना होणं तितकंच गरजेचं आहे. जर याच्यावरती उपाययोजना झाल्या नाहीत तर भविष्यात जाऊन बँकिंग सेक्टरला एक धोका निर्माण होऊ शकतो. आणि जर बँकिंग सेक्टरला धोका निर्माण झाला तर काय होणार आहे की त्याचा डायरेक्ट परिणाम हा शेअर मार्केटमध्ये होऊ शकतो किंवा आढळून येऊ शकतो. याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की ज्या कंपन्या आहेत त्यांचं जे भांडवली खर्च आहे तो कुठेतरी कमी व्हायला लागलेला आहे. ओके, भांडवली खर्च जर कमी व्हायला लागलेला आहे तर लक्षात घ्या की प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होते. प्रोडक्शन कॅपॅसिटी का कमी केली जाते? कारण त्याची डिमांड कमी होतं. जर डिमांड कमी झाली तर प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी होणार आहे. आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी कमी झाली तर काय होणार आहे, जे भांडवलावरती जो खर्च केला जातो किंवा मशिनरी वगैरे उभा करण्यासाठी जो खर्च केला जातो तो कमी केला जातो. ओके, काही नामांकित कंपन्या आहेत
त्या करतायत बाजार भांडवलावरती मोठ्या प्रमाणावरती खर्च करतायत, पण छोट्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या भांडवलावरती अनुक्रमे खर्च कमी करत आहेत. आणि त्याचबरोबर जे भांडवल उभं करावं लागतं त्या भांडवलावरती ज्या मशिनरी वगैरे खरेदी करावी लागतात त्याच्यात जर 2023 आणि 24चा जर आपण विचार केला तर जवळजवळ या 2023-24 मध्ये 15 ते 20% वाढ झालेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा या कंपन्या आहेत यांना सुद्धा कुठेतरी एक धोक्याची पातळी निर्माण होते. याच्यावरती जर उपाययोजना नाही झाल्या तर याचाही फटका आपल्याला शेअर बाजारावरती पाहायला मिळू शकतो. याचीही आपण थोडीशी दक्षता घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो आहे की विदेशी गुंतवणूक जी आहे ती कुठेतरी कमजोर झालेली आपल्याला पाहायला मिळते. जर या 2-3 वर्षाचा जर अहवाल पाहिला शेअर बाजार मधला सुद्धा किंवा या कंपन्यांमधला जरी पाहिला की बाहेरच्या कंपन्या इथे यायला थोड्याशा कचावत आहेत ओके इंडियामध्ये, आणि आल्या तरी त्या बेसिकली कुठे येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत, गुजरातमध्ये येत आहेत, कर्नाटकमध्ये येत आहेत. ओके, या 2-3 स्टेट व्यतिरिक्त कुठेही कंपन्या उभं करायला किंवा त्यांचा बिझनेस उभं करायला धजावत नाहीत. ओके, त्याचबरोबर शेअर बाजारावरती जर नजर टाकली तर शेअर बाजारावरती सुद्धा जी विदेशी गुंतवणूक होती, FII ची जी विदेशी गुंतवणूक होती ती जवळजवळ आता निम्मी झालेली आहे. ओके, आणि या ठिकाणी जो शेअर बाजारावरती एकापेक्षा एक हाय मारत चाललेला आहे हा निव्वळ आणि निव्वळ DIIच्या जोरावरती चाललेला आहे. परंतु एक कॅपॅसिटी आहे DIIची सुद्धा खरेदी करण्याची. जर ती कॅपॅसिटी संपली तर तो तिथे कुठेतरी मार्केटला ब्रेक लागू शकतो, आणि एकदा का तो ब्रेक लागला तर त्याला झेलण्यासाठी FIIचा कुठेही भागीदार किंवा त्यांचा कुठेही हातभार दिसत नाही. त्याच्यामुळे याच्यामुळे सुद्धा जर हा ब्रेक लागला तर मार्केट खाली यायला कुणीही अडवू शकत नाही किंवा मार्केटला खाली कोसळण्यासाठी कुणीही अडवू शकणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे FII DIIची जी बाईंग आहे याच्यावरती तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवून मार्केटमध्ये काम करणं गरजेचं आहे. तर याच्यावरती जर तुम्ही थोडंफार लक्ष ठेवलं किंवा याच्या न्यूज वरती जरी लक्ष ठेवलं तरी बऱ्यापैकी तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की मार्केट अजून तरी काही कोसळण्याची चिन्ह दिसत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो देशातील वाढती असमानता. जर आपण पाहिलं की शहरी भागात शहरी भागात लोकांचा मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्याचं प्रमाण आहे किंवा खर्च करतायत हे सर्व दिसून येते. ओके, स्वतःवरून जरी आपण ऑब्झर्वेशन केलं तरी आपल्याला लक्षात येईल की आपण खर्च करताना कुठेही धजावत नाही. परंतु जर भारतातील ग्रामीण भागात जर आपण लक्ष दिलं तर लक्षात येईल की तिथले लोक थोडंसं काचकूच करतात. म्हणजे खर्च करताना जर खर्च केला नाही तर काय होणार आहे की बाजारातल्या वस्तू खरेदी केल्या जाणार नाहीत. बाजारातल्या वस्तू जर खरेदी केल्या जाणार नसतील तर त्याच्यात प्रोडक्शन होणार नाही. ओके, म्हणजे ही कुठे ना कुठेतरी चैन आहे आणि याच्यात कुठेतरी ही विषमता आहे. म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्यातील विषमता ही अटळ आहे आणि ही विषमता कुठेतरी कमी झाली पाहिजे. ओके, या विषमतेला जर कुठेतरी कंट्रोल केली नाही तर याचा सुद्धा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात शेअर बाजारावरती दिसू शकतो. ही विषमता जर कंट्रोलमध्ये आली नाही तर शेअर बाजार कोसळण्याला यांचाही सुद्धा हातभार लागणार आहे. त्याच्यामुळे ही विषमता कुठे ना कुठे जाऊन पुढे जाऊन ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे गव्हर्नमेंटने, तर शेअर बाजाराला कोणताही धोका नसणार आहे. परंतु ही विषमता कमी करायला जर गव्हर्नमेंट असमर्थ ठरलं ओके तर ही शेअर बाजारावरती याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात दिसू शकतो. याचीही सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो कमाईचा धोका. ओके, शेअर बाजार प्रॉफिट कधी होतं जर एखादी कंपनी प्रॉफिट कमवत असेल तर. ओके, परंतु अलीकडच्या काळात जर पाहिलं तर जे कमाईचे जे आकडे येत होते कंपन्यांचे ओके ते हल्ली दिसत नाहीत. ते कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. त्या कमाईच्या अहवालानं किंवा कमाईचे जे आकडे येत आहेत त्यांना कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. जर ही कंपन्यांची कमाई वाढली नाही तर शेअर बाजार सुद्धा वाढणार नाही. ओके, आणि याला कुठेतरी एक मार्केटमध्ये ब्रेक लागणार आहे. जर कंपन्या जर कमवतच नसतील तर मार्केट कोसळायला कुणी अडवू शकणार नाही. ही एक गोष्ट आता थोडीशी आव असून आपल्या समोर उभी आहे. याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
जर आपण मार्केटमध्ये काम करतोय तर मार्केटमध्ये काम करत असताना आपल्याला कोणत्या कंपन्यांचे कशा प्रकारे रिझल्ट येत आहेत किंवा पहिल्या क्वार्टरचा कसा आलेला आहे, त्याच्या पाठच्या क्वार्टरचा कसा आलेला आहे, आता कसा आलेला आहे, याच्यावरती लक्ष असणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात जसं म्हणावं असं कंपन्यांचे रिझल्ट एवढे स्ट्रॉंगली किंवा पॉझिटिव्हली येत नाहीत. जर तुम्ही 1-1.5 वर्षापूर्वी पाहिलं तर कंपन्यांचे जे रिझल्ट होते ते खूप स्ट्रॉंगली येत होते किंवा खूप मोठे मोठे आकडे आपल्या समोर येत होते, परंतु हल्ली ते आकडे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्याच्यामुळे याचा परिणाम सुद्धा मार्केटवरती होऊ शकतो. जर हे कमाईचे आकडे वाढले नाहीत तर मार्केटला कोसळण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो कॉर्पोरेट गव्हर्नमेंटची संबंधित धोके आहे. ओके, हल्लीच 1-1.5 महिन्यापूर्वी जर तुम्ही माहोल पाहिला तर बऱ्यापैकी याच्यावरचे आरोप त्याच्यावरती होत आहेत, त्याच्यावरचे आरोप याच्यावरती होत आहेत. सेबीचे चेअरमॅन वरती झाला, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मधल्या बरेच लोकांवरती आरोप होत गेले की पर्टिक्युलर कंपनीत यांची इन्व्हेस्टमेंट आहे, सेबीच्या चेअरमॅनची इन्व्हेस्टमेंट आहे, असे अनेक एकमेकावरती आरोप होत आहेत. ओके, जर हे आरोप पुढे जाऊन जर सिद्ध झाले ओके तर मार्केटला खूप मोठा धोका आहे. ही गोष्ट तुम्ही मार्केटला खूप मोठा धोका आहे, ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण एकदा का सिद्ध झालंय हे धोके तर मार्केटवरती जो लोकांचा विश्वास आहे, आजकाल जर पाहिलं तर मार्केटमध्ये सामान्य लोक सुद्धा उतरत आहेत, परंतु मार्केटमध्ये ट्रस्ट आहे, विश्वास आहे, त्या विश्वासाच्या पोटी उतरतायत ना ते. परंतु जर अशा एखाद्या मोठ्या हुद्द्यावरती बसलेल्या व्यक्तीचा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीशी संबंध येतोय किंवा ती रेग्युलेटरी हँडल करतोय किंवा एखादी सिस्टम हँडल करतोय, अशा व्यक्तीचा जर एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये हिस्सा दिसला किंवा काही दिसलं किंवा त्या कंपनीला एक पर्टिक्युलर किंवा जवळीक साधून जर हेल्प करता येतं असं काही निदर्शनात आलं आणि ते जर कोर्टात सिद्ध झालं तर मार्केटला 100% धोका आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. जर हे सिद्ध झालं तर मार्केट कोसळणार एवढं पक्का आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मार्केटला कोणताही धोका नसणार आहे, याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे. नाही तर उगीच एखाद्यावरती आरोप झाले म्हणून मार्केट कोसळणार असं नाही होत. ते सिद्ध होणं पण तितकंच गरजेचं आहे. आरोप हे होतच राहतात, परंतु तो सिद्ध झाला तरच मार्केटवरती त्याचा परिणाम आपल्याला प्रामुख्याने भविष्यात जाऊन दिसून येणार आहे, याची तुम्ही दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा न्यूजच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. याचा कुठेही या न्यूज जशी आली की त्याला लगेच फॉलो करण्याचा प्रयत्न करू नका. ओके, तो धोका सिद्ध झाला तर त्या साईटनं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्याल अशी आशा बाळगतो. त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो नियामक जोखीम आहे. ओके, ही जोखीम काय आहे तर लक्षात घ्या. हल्लीच आता आपल्याकडे बजेट झालं, त्या बजेटमध्ये सांगितलं की लॉंग टर्म गेन एवढा लागणार, शॉर्ट टर्म गेन एवढा लागणार, त्याच्यानंतर एसटीटी एवढा लागणार. हे जे नियम आले हे अचानकपणे आले. ओके, अचानकपणे आल्यामुळे जी पहिली गुंतवणूक केलेली आहे, पहिली गुंतवणूक करताना या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागणार नव्हत्या, या हिशोबाने त्यांनी गुंतवणूक केलेली असते. ओके, परंतु हे असे अचानक नियम आल्याच्या नंतर लोकांच्या गुंतवणुकीवरती परिणाम होत असतो किंवा लोकांना थोडंसं आत्मविश्वास जो असतो लोकांचा मार्केट बद्दलचा तो कुठेतरी ढासळतो. ओके, तर हा आत्मविश्वास असाच जर ढासळत गेला तर मार्केटवरती याचा परिणाम आपल्याला 100% दिसून येणार आहे. तर असे अचानक जे नियम आलेले आहेत किंवा अचानकपणे जे नियम येत आहेत याच्यावरती आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, याचा परिणाम काय होईल याचं थोडंसं ऑब्झर्वेशन करणं आपल्याला मार्केटमध्ये गरजेचं आहे. तर याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा, याच्यावरती थोडंसं वाचन करण्याचा प्रयत्न करा किंवा याचा परिणाम काय होईल याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये काम करताय तर पुढे काय धोका निर्माण होऊ शकतो किंवा कशी परिस्थिती येऊ शकते याच्याबद्दल थोडासा तुम्हाला एक अंदाज यायला बरं पडेल. त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो बाजार संरचना जोखीम. ओके, जर आशिया खंडाचा जर विचार केला, ओके, आशिया खंडामधल्या जर देशांचा विचार केला तर भारतीय शेअर बाजारमध्ये विदेशी गुंतवणूक जी आहे ती 23% आहे. पण आजकालचा जर कल पाहिला विदेशी गुंतवणूकदारांचा तर तो बाहेरच्या देशांकडे जास्त वाढलेला आहे. हा जर कल
अनुक्रमे हळूहळू वाढत गेला, ओके, तर भारतीय शेअर बाजारमध्ये ते गुंतवणूक करणार नाहीत. आणि गुंतवणूक करणार नाहीत त्याचबरोबर जी काही गुंतवणूक केलेली आहे शेअर बाजारमध्ये, भारतीय शेअर बाजारमध्ये, ती गुंतवणूक हळूहळू ते विड्रॉ करायला सुरुवात करणार आहे. आणि जर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती फंड जर भारतीय शेअर बाजारमधून विड्रॉ करायला सुरुवात केली तर भारतीय शेअर बाजारला कोसळण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. ह्या गोष्टीची तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे लक्ष ठेवून असा की मार्केटमध्ये किती गुंतवणूक येते, किती विड्रॉ होते, किंवा कशा प्रकारे ती गुंतवणूक होते, किती दिवसासाठी गुंतवणूक होते, याच्यावरती थोडंसं वर्बली आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची जर तुम्ही वर्बली माहिती ठेवली, याच्याबद्दल अपडेट ठेवलं, तर तुम्हाला मार्केटमध्ये पुढे काय होऊ शकतं याचा थोडासा एक अंदाज यायला बरं होईल. याची तुम्ही नोंद घेणं तितकंच गरजेचं आहे. याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे बाह्य धोका. बाह्य धोका म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्था पाहिली किंवा भारताचं जे सिस्टम चालू आहे, या सिस्टमला जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, आपल्याला खनिज तेल आणि सोनं हे मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करावं लागतं. ओके, याचे जर भाव अनुक्रमे वाढत गेले, आता क्रूड ऑइलचे भाव पाहिले अनुक्रमे वाढतच चाललेले आहेत, सोन्याचे भाव तर गगनालाच भिडलेले आहेत. हे अनुक्रमे असेच जर वाढत गेलं तर काय होणार आहे? लोकांची डिमांड कमी होणार आहे. लोकांची डिमांड जर कमी झाली तर ही अर्थव्यवस्थेला कुठेतरी घातक असते. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण लोकांची जेवढी आवक निर्माण होईल, लोकांची जेवढी खरेदी करण्याची ताकद निर्माण होईल, तेवढी अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. परंतु लोकांची जर खरेदी करण्याची ताकद कमी झाली, मागणी कमी झाली, तो पुरवठा कमी होतो, पुरवठा कमी झाला तर प्रोडक्शन कमी होतं, आणि प्रोडक्शन कमी झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा अर्थव्यवस्थेवरती पाहायला मिळत असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं. हे काय मी 9-10 मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत. या मुद्द्यांवरती तुमचं मार्केटमध्ये काम करताय तर लक्ष असणं गरजेचं आहे. कारण या मुद्द्यांपैकी मॅक्झिमम मुद्दे जर उसळून पुढे आले तरच मार्केट खाली येणार आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे झाले न्यूज बेसवरचे मुद्दे. तुम्हाला एक टेक्निकली मुद्दा मी तुम्हाला दाखवलेला आहे, तो या व्हिडिओमध्ये आहे. ओके, या व्हिडिओच्या लिंक मध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आता जपानची जी अर्थव्यवस्थेची जी काही उलाढाल झाली, उलट पुलट काय झालं, त्याच्यात मार्केट खाली येत होतं, लोक घाबरले. परंतु तिथे एक मी हिंट दिलेली होती की टेक्निकली की अशी गोष्ट घडली किंवा हा पर्टिक्युलर EMA मार्केटनं निफ्टीनं 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये तोडला तरच थोडासा धोका निर्माण होऊ शकतो मार्केटला. बरोबर त्या EMA वरती सपोर्ट घेऊन परत आज जर पाहिलं तर मार्केट परत DI आलेला आहे किंवा मार्केटनं लाईफ टाइम हाय तोडलेला आहे. त्याच्यामुळे ह्या मुद्द्यांवरती जसं लक्ष ठेवायचं आहे किंवा या मुद्द्यांना तुम्हाला अभ्यासायचं आहे, तसंच या व्हिडिओला सुद्धा तुम्ही एकदा परत पाहण्याची गरज आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती हिंट दिलेली आहे टेक्निकली. ओके, याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवाल अशी मी एक आशा बाळगतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर कराल अशी आशा बाळगतो. ओके, त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील या व्हिडिओ संदर्भात तर आपला कमेंट बॉक्स ओपन आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. त्या मेसेजला मी आमच्याकडून प्रतिक्रिया देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. ओके, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.